नमस्कार, अनुराधास चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी कांचन तांबोळकर। आज मी तुम्हाला आंबोळी करून दाखवणार आहे। हे निर्वेद मसाल्यांचं आंबोळीचं पीठ आहे, हे प्रीमिक्स आहे। ह्याच्यापासून आपण आज आंबोळी कशी करायची ते बघूया। आता आंबोळी करायला आपण हे प्रीमिक्स जे पीठ आहे ते आपण 1 वाटी घेणार आहोत। त्याच्यात आपण 1 वाटी पाणी घालूया। आधी मी थोडंच पाणी घातलंय, हे आता आपण मिश्रण एकसारखं करून घेऊया। हे जरा घट्ट वाटतंय म्हणून थोडं अजून पाणी घालते मी। 1 वाटी पाणी घातलं मी, पण तरी थोडं घट्टच वाटलं पीठ मला, म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलं। आता हे छान आपण एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळे गुठळ्या त्याच्या निघून जातील। आपल्याला जसं हवं तसं घट्टसर पीठ करून झालंय आपलं। आता ह्याच्यात आपण मीठ घालूया थोडं। आपण 1 चमचाभर ओलं खोबरं घालूया। पारंपरिक जी आंबोळी करतो त्याच्यात सहसा ओलं खोबरं घालत नाही, पण आईंना आवडतं म्हणून मी आज थोडंसं घातलंय। आणि आपल्याला आवडेल तसं आपण ह्याच्यात कोबी घातला, कधी गाजर घातलं, कधी बीटरूटची पेस्ट घातली तरी पण छान लागतात। हे पीठ छान मी 5 मिनिटं भिजवून ठेवलं होतं। आता आपण याच्या आंबोळ्या करूया। आणि आंबोळ्या करायच्या आधी जर या पिठामध्ये तुम्हाला गाठी वाटल्या तर हे पीठ तुम्ही सुपाच्या गाळणीने पण गाळून घेऊ शकता। ह्याच्यात आपण आता थोडंसं तेल घालूया। एक बाजू झाली आहे, आता दुसऱ्या बाजूनी पण आपण छान भाजून घेऊया। ही आता बेसिक रेसिपी आहे। आपल्याला हवं असेल तर आपण ह्याच्यात कधी पनीर स्टफ करू शकतो, कधी भाज्या स्टफ करू शकतो, ते पण छान लागतात। आता ही आंबोळी आपली तयार झाली आहे। बघा कशी छान जाळी आली आहे त्याला। आता आपण अजून 1-2 तसे करून घेऊया। मस्त लुसलुशीत अशी आंबोळी तयार झाली आहे। आता ही छान गरमागरम आंबोळी मी आईंना देऊन येते, त्यांना ही नक्कीच आवडेल।